प्लीज काहीतरी नीट सांग मला प्लीज. डोक्याला शॉक देऊ नकोस. नाही नाही शॉक नाही, एक चांगली बातमी सांगायला फोन केलाय, कामाची आहे. म्हणजे काय झालंय काय? त्या भालेरावला पोलिसांनी अटक केलंय. जबरदस्तीची वसुलीची केस केली आहे कोणीतरी. कधी? मलाही आत्ताच समजलंय, पण हा त्याला आत टाकलं एवढं नक्की. हा बोलतोय. काय नाही रे, ही बातमी घेऊन ना तू किती मोठं काम केलंस माहिती का तुला? आता हा भालेराव जोपर्यंत आतमध्ये आहे ना तोपर्यंत मला मुदत मिळणार, मी पैसे जमा करणार, लक्षात घे. बरं झाला तो आतमध्ये गेला. थँक्यू सो मच यार, खरंच थँक्यू सो मच. काय रे, काय झालं? भालेरावला पोलिसांनी अटक केली. अगं माझ्यासारखा अजून एका माणसाला त्रास दिला त्यांनी. त्या माणसाने पोलीस कंप्लेंट केली, झालं, पोलिसांनी उचललंय त्याला अरेस्ट मध्ये. अहो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. ए शाणे, तुझा शानपणा तुझ्याकडे ठेव. जरा काही चांगलं झालं तर मी केलं. ताटवाड्याला घे. तुझी वाट बघून पोटात कावळे कोकलतायत. जा. एक काम करतो मी आता जेवतो आणि पटकन ऑफिसला पळतो. मला ते लक्षात आलं, एक टेंडर आहे, त्या टेंडरसाठी आपण प्रयत्न केले आणि ते टेंडर आपल्याला जर मिळालं ना, झालं, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मिळेल. हे अटेंडर तुलाच मिळेल बघ. हा. आई, आय एम प्राऊड ऑफ यू. काय ग, काय झालं? तू बाबांसाठी आज जो स्टँड घेतलास, मामी समोर चेक फाडलास तू. माझ्या नजरेत तुझा रिस्पेक्ट आणखी खूप पटीने वाढला. आई, मामीचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता. पिहू, माझं मलाच कळत नाहीये. म्हणजे माझ्यात एवढी हिंमत आली कुठून? माझं मागचं वागणं आठवलं ना तर माझं मलाच नवल वाटतं ग. कदाचित तू सकाळी कविता ऐकली होतीस ना, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, त्याचा परिणाम असेल कदाचित. पण माझं आजही अवींवर तितकंच निखळ प्रेम आहे. त्या प्रेमानंच ताकद दिली असेल मला. घरी येताना खूप टेन्शन आलं होतं ग, की अवी पैशांची सोय कशी करतील. पण बघ ना, माझ्या देवालाच माझी काळजी. त्यांना समोरून मार्ग दाखवला आणि माझ्या घरावरचं आणि अवींवरचं संकट दूर झालं. आई, तू नेहमी घराचा, बाबांचा विचार करतेस, स्वतःचा पण विचार करत जा. म्हणजे काय पिओ, मी याच घराचा एक भाग आहे ना, या घराची मेंबर आहे. मग या घराचा विचार म्हणजे माझा विचार, हो की नाही? असंच बाबांना तुझ्याबद्दल वाटलं असतं तर? आज तू त्यांचा, या घराचा मान ठेवलास. खरं तर बाबांना आणि आजीला तुझा अभिमान वाटायला हवा होता, तर ते तुलाच नको नको ते बोलले. असं दे का, मला त्याचं काही वाटत नाही. कारण मला खात्री आहे की माझं या घरावर आणि अवींवर किती जीवापाड प्रेम आहे हे त्यांना नक्की कळेल. मला आता एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. मंदार घरी आल्यावर जेव्हा त्याला सगळा प्रकार कळेल तेव्हा काय होईल. दिव्या, आधी बाहेर ये. आले काय मंदार, केवढ्यानं ओरडतोयस? काय झालंय? काय झालंय? माझी ताई आली होती. माझ्या ताईचा अपमान केलास तू. तिला आणि तिच्या नवऱ्याला भिकारी म्हणालीस. खरं तेच बोलले मी. भीक मागायलाच आली होती. जस्ट शट अप.
या घरची मोठी मुलगी आहे ती आणि माझी मोठी बहीण आहे. या घरावर जितका माझा अधिकार आहे ना तितकाच तिचा सुद्धा अधिकार आहे. आमच्या बहीण भावंडांमधलं होतं ना, तुला मध्ये नाक खुपसायची काय गरज होती का? आणि तसंही तुझ्याकडे मागितले होते का तिने पैसे? मी तिला पैसे देणार? माय फुट. माइंड युअर लँग्वेज. खरं तर माझ्या ताईचे पाय धरून तिची माफी मागायला हवीस तू. कुठल्या तोंडानं तिच्या समोर जाऊ आता? काय करून ठेवलंयस का तू? मी ताईला फोन करतोय, तू ताईला फोनवर तरी सॉरी म्हण. मी म्हणणार नाही. दिव्या, काहीही झालं तरी मी सॉरी म्हणणार नाही. का अशी वागतेस ग माझ्या अनुची? काय बिघडवलंय तिने तुझं? अगं तिच्या हिश्श्याचेच पैसे दिले होते ना तिला आपण. काय नाही का, साध्या सरळ भाषेत सांगितलेली गोष्ट हिला कधीच कळत नाही. दिव्या, मी तुला शेवटचं विचारतोय, तू ताईला सॉरी म्हणणार आहेस का नाही? ठीक आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या रूम मध्ये जायचं, तुझे कपडे बॅगेत भरायचे आणि कायमचं माहेरी निघून जायचं. बघतेस काय माझ्याकडे? ला जा, चल आवड. तिच्यासाठी तू मला हाकलवणार आहेस का? हो य एक सून म्हणून तुझा जेवढा या घरावर अधिकार आहे ना तितकाच अधिकार एक मुलगी म्हणून तिचा या घरावर आहे. आणि तू जर का माझ्या ताईची माफी मागणार नसशील ना तर तुला या घरात स्थान नाही. नाही का तू? चल 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 चल. मंदार आई, मंदार थांब. एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस. नाही आई, हिला जर आत्ता थांबवलं नाही ना तर इथून पुढे असाच माझ्या ताईचा सतत अपमान करत राहिली बाई, जे मला चालणार नाही. दिव्या, मी आत्ता ताईला फोन करतोय, तू ताईला सॉरी म्हणायचं आहेस. हॅलो. हॅलो पिहू, मामा बोलतोय. अगं ताई आहे का तिथे? मामा, मी पैसे घेतले नाही ना तर चिडेल तो. का नाही घेतलेस ते सांग त्याला. हा बोल मंदार. ताई, अगं असं का केलंस तू? तो